आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मुलींच्या घरचे मुलगा बघायला आपल्या घरी येणार आहेत इथपर्यंत गोष्टी पोहोचल्यात. अरे वा, तू तर खूपच चांगली बातमी सांगितलीस. हा ये ये काय दादा तुम्ही मुलगी कोण कुठची याची चौकशी केल्याशिवाय तुम्ही त्याचं कौतुक करताय? आधी ती कोण आहे ते विचारा. आपल्यासारखी खानदानी असेल तरच गोष्टी पुढे जाऊ द्या, नाहीतर आत्ताच थांबवा. अगं मुलीकडचे बघायला येणारे ती चांगली बातमी सांगितली आणि तुम्ही जुळवायच्या आधीच तोडायच्या गोष्टी करता. अगं मी तुमच्या भल्यासाठी बोलते. काय बोलायचंय ते आम्हाला कळतं. येणारी मुलगी सामान्य नाहीये, ती घरंदाज मुलगी आहे. त्यांची शेकडो एकरची रबरची फॅक्टरी आहे. त्यांच्या स्वमालकीच्या 4 बोटी आहेत. माझ्या मुलाची कधीच निवड चुकणार नाही. आपल्या घराण्याला शोभेल अशीच मुलगी त्याने पसंत केली. काय बोलतेस? हे आधीच सांगितलं असतं तर मी पण खुश झाली असती ना. बापरे, काय ते? भाऊजी, माझं कुटुंब वेगळं तुमचं वेगळं असा मी कधी विचार नाही केला. आज मुलाने काहीतरी चांगलं करण्याचं ठरवलंय. हे माझ्या बहिणीचं घर असलं तरी तुम्ही आमच्या सोबत राहिला तर थोडा आधार मिळेल आम्हाला. त्या मुलीच्या घरच्यांना मी या इथे आपल्या महालातच बोलवलंय. मुलीचे घरचे आपल्याकडे येत आहेत तर आपण मिळून त्यांचा पाहुणचार करू. अरे काय रे, हे सांगायची काही गरज आहे का? आपल्या नव्या पाहुण्यांना बिनधास इथे यायला सांग. मूर्तीला मुलगी आवडली आहे ना, तुला आणि लीलाला पण ते कुटुंब आवडलंय ना, मग मस्त दणक्यात लग्न लावून देऊ की. खूप बरं वाटलं भाऊजी. हे बघ, ही बातमी अरुणला पण जाऊन सांग, तो पण खुश होईल. अरुणला कसं नाही सांगणार, लगेच जाऊन सांगतो. ठीक आहे. चला रे. हा, जा. चल ग. चल ग. यांच्या घरात लग्न होण्याआधी आपल्या घरात लग्न व्हावं असं वाटलं होतं मला. शी, यानेच बाजी मारली. अरे देवा. हॅलो. सर नमस्कार सर, मी मुकेश बोलतोय, विश्वनाथ सरांचा मॅनेजर. बोल रे मुकेश, काय झालं? विजू सरांचं युएसचं तिकीट बुक केलं हा. होतं, पण फ्लाईट बोर्डिंग लिस्ट मध्ये सरांचं नावच नाहीये. काय? विच्छूचं नाव नाहीये? असं कसं होईल? हो सर. अरे पण विच्छू इथून तर कधीचा निघालाय. तो युएस ला पोहोचला असेल असं वाटलं, पण तू तर काहीतरी वेगळं सांगतोय. तू सांगतोयस की विच्छूने फ्लाईट पकडलीच नाहीये? तेच तर कळत नाहीये ना सर. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. विच्छू एकाच ठिकाणी थांबणाऱ्यातला नाहीये. युएस ला जाण्याआधी मध्येच कुठेतरी तो गेला असेल. तो कुठे गेला याची मी चौकशी करतो. ठीक आहे काय झालं राजशेखर? खूप टेन्शन मध्ये दिसताय. हो ग भैरवी, विच्छू युएस ला गेला असं समजत होतो, पण फ्लाईट मध्ये तो बसलाच नाहीये असं त्याचा मॅनेजर सांगतोय. नंदिनीची माहिती काढण्यासाठीच तो युएस मधून इथे आला होता, पण इथे नंदिनीच्या भीतीने युएस ला परत जातो असं म्हणत होता. पण तो तिकडे गेला नाहीये. मग दुसरीकडे कुठे गेला असेल याचीच मला काळजी वाटते भैरवी. कदाचित नंदिनीने तंबोरांना मारून दलदलीत पुरलं तसंच विच्छूला पण मारलं असेल का? विच्छूचा पण खेळ नंदिनीने संपवला असेल. काय ग भैरवी, तू मला आता धीर द्यायचं सोडून मलाच घाबरवतेस. मग मी काय करायचं? तंबोरान गेल्यानंतर विच्छू नेहमी माझ्या सोबत असायचा. जर का त्याला काही झालं तर मी एकटा काय करू भैरवी? काळजी करू नका राजशेखर, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. मी असेपर्यंत माझी नजर सतत तुमच्यावर असेल. माहित नाही, पण भैरवी, तुला पाहिल्यावर मला थोडासा धीर येतो. आता तूच नंदिनी पासून माझ्या संरक्षणाची जबाबदारी घे भैरवी. ती मी घेईनच. तुम्ही जाऊन विच्छूला काय झालं याची चौकशी करा. ठीक आहे भैरवी. राजशेखर, विच्छूला तू कुठेही शोधलं तरी पण सापडणार नाही तो.
अरुण आ? कॉफी. आत्या मला बाबांची अर्जंटमध्ये सही घ्यायची होती, मी जाऊन येतो. बरं ठीक आहे, जा घेऊन ये. मंजू हा हा काय झालं? बोल. अरुणला कॉफी वगैरे देऊन जास्तच मस्का लावतेस तू. अगं तो माझा भाचा आहे ना म्हणून करते. तुला काय जात आहे बोलायला मस्का मारते म्हणून? नाही, तू कारणाशिवाय काही करणार नाही माहित आहे ना म्हणून बोलले. काहीच कारण नाहीये. या घरात फुकट बसून खाण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम केलेलं बरं, कळलं का? हा जमत असेल ना तर तू सुद्धा फॉलो कर. मी का तुला फॉलो करू? आपल्याच घरात आपण थाटात राहण्यात वेगळीच मजा आहे. हो. मला वाटेल ते मी करेन, तुला वाटेल ते तू कर. चल ठीक आहे, दे. अरुणला आणलेली कॉफी मीच घेऊन टाक. तुला सुधारवणं कठीण आहे. कॉफी पिऊन घे आणि तुला वाटेल ते कर. अरे कॉफी मस्त केली हिने. मला आता या महालात एक क्षण सुद्धा थांबायचं नाहीये. मी निघतो आता, चाललो मी. विच्ची सरांचं युएस तिकीट बुक केलं होतं, पण फ्लाईट बोर्डिंग लिस्ट मध्ये सरांचं नावच नाहीये सर. काय? विचूचं नाव नाहीये? कदाचित नंदिनीने तंबोरांना मारून दलदलीत पुरलं तसंच विच्छूला पण मारलं असेल का? मी स्वतःला वाचवेन पाठ. बाबा काय रे अरुण? बाबा या पेपरवर तुमची सही हवी आहे. बस घ्या ना. हे घ्या बाबा. काय झालं बाबा? माझ्यावरचा राग अजून गेला नाही का तुमचा? तुझं बोलणं मी कधी मनावर घेतलंय का रे? मग तुम्हाला एवढं कसलं टेन्शन आलंय बाबा? कारण याआधी तुम्हाला मी असं कधीच पाहिलं नाही आणि मी बघितलं की सही करताना तुमचा हात थरथर कापत होता. मला सांगा ना काय झालंय? विच्छू US ला जातो असं सांगून निघून गेला, पण विच्छूच्या मॅनेजरने मुकेशने सांगितलं विच्छू फ्लाईट मध्ये बसलाच नाहीये. आधीच मला एवढं टेन्शन आहे, त्यात विच्छूने हे आणखी टेन्शन वाढवलंय. तो कुठे गेला असेल याचाच विचार करतोय मी. ह्यात कसलं टेन्शन घ्यायचं बाबा? विच्छू काका मोठे बिझनेसमॅन आहेत. US ला निघतानाच त्यांना बिझनेससाठी कुठून तरी फोन आला असेल. ते US ला जायचं कॅन्सल करून तिकडे गेले असतील. ते तुम्हाला फोन करतील बाबा, तुम्ही काही काळजी नका करू. मी येतो हा बाबा. अरुण, बोला बाबा. तुला बोला ना बाबा. तुला कसं सांगू मी? जे काही आहे ते मनमोकळेपणाने बोला. मला सांग की मागील काही दिवसात तुला त्रास झाला होता? तुम्ही कशाबद्दल विचारताय मला काही कळलं नाही. तसं नाही, मागील काही दिवसात तुला कोणी त्रास दिला होता का असं विचारतोय मी. नाही बाबा. ठीक आहे, तुझा
अरुण हा बोला बाबा. मला सांग, देवसेनाला मागील काही दिवसात कोणी त्रास दिला होता का? बोल रे बाळा, देवसेनेला कोणी त्रास दिला होता का? हो बाबा. काल शाळेत देवसेनेला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला होता बाबा. काय सांगतोस तू? अरे कोण होतं? पुरुष होता की बाई? बाई होती बाबा. बाई? ती दिसायला कशी होती? सामान्य होती की वेगळीच दिसत होती? सामान्यच दिसत होती बाबा. तिच्या नजरेत आग होती? ती खूपच रागवली होती का? हो बाबा. पण तुम्हाला हे सगळं कसं माहित? मी तिला शोधतोय. बरं झालं तू तिला पाहिलंयस. ती कशी दिसतेय हे तू मला सविस्तर सांग. तुला चित्र काढायला येतं ना? हे बघ, तू तिचं चित्र काढ. बाबा थांबा ना बाबा. त्या बाईला मी नीटचं काही पाहिलंच नाही बाबा. देवसेनेनं सांगितलं त्यावरून मी बोललो. तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? ती बाई एक मानसिक रुग्ण होती बाबा. नाही, ती मानसिक रुग्ण नाहीये. देवसेनेने सुद्धा समोरून पाहिलंय बाबा. ती वेडीच होती. ती वेडी नाहीये. अहो बाबा, देवसेनेने पाहिलंय. ती पण हेच सांगत होती. ती वेडी नाही हे कसं माहित तुम्हाला? मला माहितीये. तेच तर विचारतो, कसं माहित? हे मला माहितीये, कारण तीच तर आहे नंदिनी. गंगाजीच्यामुळे तुरुंगात गेली ती नंदिनी हीच तर आहे. 20 वर्षांपासून मला घाबरवणारी नंदिनी हीच आहे. तू नंदिनीला पाहिलंयस अरुण? त्या दिवशी तुम्ही नंदिनी एक नाग आहे असं सांगितलं होतं. सांगितलं होतं तेव्हा ती नागच होती, पण चैत्र पौर्णिमेच्या रात्री तिने स्त्री रूप धारण केलंय. नंदिनी साधारण नाग नाहीये. नीलकंठ ऋषी पत्नी नंजिमा देवीच्या वंशातली शक्ती नाग आहे ती. शक्ती नाग काही काळानंतर स्त्री रूप धारण करतं. तसंच या नंदिनीने स्त्री रूप धारण केलंय. स्त्री रूप धारण केलेली नंदिनी काहीही करू शकते एवढी शक्तिशाली झाली असेल. तिच्यामुळे आपल्याला खूप मोठा धोका आहे. त्या दिवशी मी विचारलं तेव्हा मंदिरातला नागावर गाडी चढवली असं तुम्ही मला सांगितलं. तुम्ही ते सुद्धा खोटं सांगितलं. त्यानंतर बरंच काही घडलं. ते सुद्धा माझी दिशाभूल करण्यासाठी खोटं सांगितलं. आणि आता नागाने स्त्री रूप घेतलं हे सुद्धा नवीन खोटं बोलताय. अरे हे खोटं नाहीये, खरं सांगतोय. तुझ्याकडे मी 5 वर्षानंतर जास्त लक्ष दिलं नाही, पण नंदिनीला मी 20 वर्षांपासून सांभाळतोय. नंदिनीबद्दल तंबोरांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यातलीच एक म्हणजे ही स्त्री रूपाची गोष्ट. नंदिनीला कधीही स्त्री रूप मिळू नये म्हणून तंबोरांनी विश्वलिंगाची पूजा सुद्धा केली होती, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नंदिनीने स्त्री रूप धारण केलंय. स्त्री रूप धारण केल्यावर तिने तंबोरांना सुद्धा मारून टाकलं. काय? तंबोरन स्वामींना मारणारी नंदिनी आहे? हो रे बाळा, नंदिनीच्या विरोधात मांत्रिक शक्तीचा वापर केला म्हणून तिने तंबोरांना त्रास देऊन मारून टाकलं. नंदिनी सूड घ्यायला आलीये रे. एवढ्या मोठ्या मांत्रिकाला तंबोरांना तिने मारलं. मग आपण तर सर्वसामान्य आहोत रे. आपल्याला खूपच सावध राहावं लागेल अरुण. आता तू ऑफिसला जाऊ नकोस. देवसेनाला पण शाळेत पाठवू नकोस. सगळ्यांनी घरातच थांबा. मला एक सांगा, ढेकणाच्या भीतीने कोणी घर जळतं का? तुम्ही उगाच घाबरताय बाबा. तू
तुला परिस्थितीची जाणीव नाही अरुण. मला सर्व माहिती आहे बाबा. 20 वर्षांपूर्वी घडलेला प्रकार तुमच्या मनाला आतून डिवचतोय बाबा. तुमच्याबरोबर जे काही घडलं त्याचं तुमच्या डोक्यावर आता ओझं झालंय बाबा. म्हणूनच तुम्ही ही अशी वेगवेगळी कारणं देत बसला आहात. तुमचे हे सगळे भास आहेत बाबा. बाबा, आपण तुम्हाला चांगल्या हात डॉक्टरकडे घेऊन सोड रे जाऊ. माझा. बाबा, आपण तुम्हाला चांगल्या हात डॉक्टरकडे सोड घेऊन रे जाऊ. माझा. मला सगळं काही स्पष्ट दिसतंय आणि तू मला वेडा ठरवतोयस. तुला आणि देवसेनेला वाचवण्यासाठीच मी एवढा जीवाचा आटापिटा करतोय आणि तूच मला वेडा ठरून मोकळा होतोयस. नाही बाबा, मला तसं म्हणायचं नव्हतं. नंदिनी नागाने स्त्री रूप घेतलं यावर तुमचा मुलगा म्हणून मी विश्वास ठेवू शकतो बाबा. पण सुशिक्षित नागरिक म्हणून मी यावर विश्वास कसा ठेवू? मी काय कोणीच विश्वास ठेवणार नाही बाबा. विश्वास ठेवावाच लागेल. या जगात बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी घडतात, त्यातलीच ही एक नंदिनी नाग आहे. माझं नशीब खराब होतं म्हणून मी त्या अद्भुत शक्ती बरोबर वैर पत्करलं. आता तेच वैर माझ्या अंगाशी आलंय. त्या नंदिनीने कुमार आणि तंबोरांचा बळी घेतल्यानंतर उरलोय फक्त मी आणि विच्छू. आता जर का विच्छूला काही झालं असेल तर मग आता उरलोय फक्त मीच. मला माझ्या जीवाची काळजी नाहीये, पण तू सुखी राहावंस, देवसेना चांगली राहावी यासाठी तुला सांभाळून राहावं लागेल. मी तुझ्या पाया पडतो रे. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तू सावध राहा अरुण. बाबा ठीक आहे, मी बघतो काय ते. तुम्ही अजिबात काळजी नका करू. ऐक, आणखी एक गोष्ट. नंदिनी बद्दल कोणासमोर काहीही बोलू नकोस. नाही बोलणार बाबा, तुम्ही निश्चिंत राहा. बाबा, येणाऱ्या संकटाविषयी तुम्ही सावध राहायला सांगताय हे मात्र खरं आहे, पण अजूनही काय घडलंय ते मात्र सांगत नाही आहात. आई, तुझ्यासोबत आली होती तीच नंदिनी. तुझा वापर करून माझा सूड घेणाऱ्या त्या नंदिनीला मी असंच नाही सोडणार. सांग, तुझ्या सोबत आलेली ती कुठे आहे? सांग, तुला घेऊन आलेली ती कुठे आहे? सांग, सांग. मी नाही सांगणार, 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 मी नाही देवसेना, सांगणार. ए देवसेना, काय झालं? ए, काय झालं? मी 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 आपल्या घरातच आहे का? घरात आपल्याच खोलीत आहेस. मी तुझ्या बाजूला आहे. काय झालं? स्वप्न पडलं होतं का? सगळं स्वप्न होतं का? हे घे, पी.
छानच होत. देवसेना, तू काहीतरी सांगणार नाही असं ओरडत होती. मला ती बाई जी घेऊन गेली होती ना, ती तुझ्याबद्दलच विचारत होती. माझ्याबद्दल विचारत होती? काय विचारत होती? माझी तपश्चर्या भंग केलीस तेव्हा तुझ्यासोबत जी होती ती कुठे असं तिने मला मारत मारत विचारलं. तुला मारलं तिने? खूप खूप मारलं तिने. मी तिचा मार सहन केला. मला काहीही झालं तरी चालेल, पण मी तुझ्याबद्दल सांगणार नाही असं म्हटलं मी गंगा. ती बाई मला तिथे घेऊन गेली ते तुला पकडण्यासाठीच गंगा. तिची तपश्चर्या माझ्यामुळे भंग केलीस म्हणून ती तुझ्यावर खूप रागावली आहे. गंगा, तू तिच्या नजरेसमोर येऊ नकोस. सांभाळून राहा गंगा. पण मला एक गोष्ट कळली नाही गंगा. काय? ती सारखी तुला नंदिनी नंदिनी नावाने हाक का मारत होती गंगा? ती तुला नंदिनी का म्हणत होती गंगा? सांग ना गंगा, का म्हणत होती? आपल्या घरासमोरच्या वारुळ्यातल्या नागाचं नाव नंदिनी होतं. मी त्या नागाची पूजा करायची ना, म्हणून ती मला नंदिनी म्हणत असेल. तू नंदिनी नागाची पूजा करायचीस हे तिला कसं कळलं? ती पण वारुळ्यातच तपश्चर्या करायची ना, म्हणून कळलं असेल. माझ्यामुळे आपण उगाच त्या जंगलात खेळायला गेलो आणि आता तू उगाच अडचणीत आलीस गंगा. ती बाई तुला काही करणार नाही ना याची मला भीती वाटते गंगा. घाबरू नकोस. माझ्यावर नागमाता प्रसन्न आहे. ती मला काहीही करू शकणार नाही. तू सुखी राहा गंगा. कोणत्याही अडचणीत न अडकता आनंदी राहिली पाहिजेस तू. मुलांनी आईच्या चरणाची पूजा केल्यानंतर कोणतीही अडचण येत नाही असं आमच्या क्लास टीचर सांगत होत्या. मी आत्ताच तुझ्या चरणांची पूजा करते गंगा. ए देवसेना, ही देवसेना इतकी गोड गोड वागून मला कमजोर बनवून टाकते. काय करू आता? गंगा, सावकाश, सांभाळून. यात पाय ठेव गंगा. हम्म.